श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. देखे जे विवेकी जे होती, ते दोही तेही न सोचती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून ओवी क्रमांक 102 ही आहे. या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला श्रीकृष्ण परमात्मा रणांगणात अर्जुनाला केलेला बोध सांगताना दिसत आहेत. विवेकी माणूस कसा असतो याचं एकंदरीत चित्र वर्णन करताना दिसत आहे. ही ओवी जीवनात शोक करणे बरे नसून विवेकपूर्ण जीवनदृष्टी अनुभवण्याचा बोध देत आहे. अहो, ज्ञानेश्वरी म्हणजे विवेकाचे उद्यान आहे. उद्यानात अनेक प्रकारची झाडे असतात, तसे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये विवेकाचे अनेक विचार आहेत. पहिल्या अध्यायामध्ये माऊली बोलून गेले. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. अहो, हे विवेक तरुणचं उद्यान आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे विवेकाची गोटी आहे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बघ अर्जुना, विवेकी जे माणसं असतात ना, ते दोन्ही तिन्ही बाजूने विचार करत बसत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा कन्फ्युजन, भ्रांती नसते. लढायचे की नाही लढायचे, ही जी भ्रांती तुझ्या मनामध्ये चाललेली आहे ना, ती चुकीची आहे. अशा पद्धतीचा ह्या ओवीचा सरळ सरळ भावार्थ आहे. आपण सगळे कधी ना कधी शोक करत असतो. कोणी माणूस मेले की शोक करतो, कोणी धन गेले की शोक करतो, कोणी अपमान झाला की शोक करतो, कोणी आपल्या अपेक्षा फसले की शोक करतो. माऊली म्हणतात, विवेकी माणूस शोक करत नाही. म्हणजे तो दगडासारखा असतो का? नाही. तो हृदयहीन नसतो. तो भ्रममुक्त असतो, भ्रांतीमुक्त असतो. त्याच्या डोक्यात कसलीही भ्रांती, कन्फ्युजन नसते. विवेक म्हणजे ज्याला देह आणि आत्मा यातला फरक कळतो, ज्याला येतं जातं, जे नित्य नाही, जे नित्य आहे हे जे जाणतो, त्याला विवेकी म्हणतात. जो सत्याशी जोडलेला असतो त्याला विवेकी म्हणतात. आपण काय करतो? जे आज आहे ते जाऊ नये म्हणून रडतो, जे नाही ते मिळावं म्हणून धडपडतो. पण विवेकी जे आलं ते जाणारच आहे असं तो समजतो. जे गेलं ते माझं नव्हतंच असं तो विचार करतो. जे येतं जातं ते नाशिवंत आहे, सत्य नव्हे. आणि जे कधीच जात नाही तेच सत्य आहे. अहो, अर्जुन रणांगणामध्ये शोक करत होता. तो श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, हे माझे गुरु आहेत, हे माझे बांधव आहेत, हे माझे नातलग आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, हा शोक देहबुद्धीचा आहे. मी देह आहे किंवा समोरचे नातलग तुला देह दिसतात, हा अविवेकपणा तू सोडून दे. अर्जुना, तू लढण्यासाठी मला सारथी म्हणून इथे रणांगणात घेऊन आलायस आणि आता म्हणतोस मी यांच्याशी लढण्यापेक्षा मेलेले बरे, याने तुझी अपकीर्ती वाढेल. म्हणून मनातली भ्रांती सोड आणि रडू नको, लढ. देह, नातेसंबंध, संपत्ती, मान हे सगळं नाशिवंत आहे.
आपण म्हणतो हे माझे आहे, हे कायम राहील, गेले म्हणजे सगळे संपलं, ही सगळी भ्रांती आहे, सोडून दे. आत्मदृष्टीने पाहिले तर आत्मा कधी जन्मतही नाही, आत्मा कधी मरतही नाही, तो येतही नाही, तो जातही नाही. मग शोक कशाचा? भाविकांनो, ही ओवी अर्जुनासाठी सावध करण्यासाठी तर आहेच, पण आपणही कधी शोकात अडकतो. दुःखी होणं चुकीचं नाही, पण त्यात अडकून राहणं हे अज्ञान आहे. आजपासून आपण एवढंच करूया, घटना बदला येत नसतील तर दृष्टी बदलूया, कारण दृष्टी बदलली की शोक निवतो, मन शांत होतं आणि जीवन भक्तिमय होतं. म्हणून तुकोबाराय एका अभंगात बोलून गेले की आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर पडायचं असेल तर नामचिंतन करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. म्हणून कधी शोक आले तर चिंता करू नका, नामचिंतन करा, देवाला शरण जा. हे अर्जुन रूपी जीव श्रीकृष्ण रूपी परमात्म्याला शरण गेल्याशिवाय त्याची भ्रांती थांबणार नाही, त्याची अपकीर्ती थांबणार नाही. आणि म्हणून एकदा का आपण श्रीकृष्णाला शरण गेलो की विजय निश्चित आहे, अगदी अर्जुनासारखं. ही ओवी इथेच संपली. ओवी चिंतन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.